जीएसटी मिळेल। आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला त्यावेळी महाराष्ट्राचं हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झालं। आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की जीएसटीचे आकडे घोषित झाले। या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे। आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटी मुळे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या काळामध्ये सगळे असं म्हणायचे की जीएसटी फेल होणार आणि त्याचं कारण ते सांगायचे। 20-25 देशाचा त्या ठिकाणी अनुभव सांगितला जायचा, या देशात फेल झाला, त्या देशात फेल झाला। पण मोदीजींनी जीएसटी तयार करताना या देशातली सगळ्यात मोठी क्रांती जर काही केली असेल तर जीएसटीएनचं नेटवर्क हे डिजिटल इंडिया मधलं एक असं क्रांतिकारी पाऊल आहे। एक अशी ही मी तर असं म्हणेन की जादुई नेटवर्क आहे की ज्याच्यामुळे आज बघा जीएसटीएन मध्ये जीएसटी भरणाऱ्यांचा बेस, वॅट भरणारे जे लोक होते त्याच्यापेक्षा 5 पट लोक वाढले। पण जीएसटीएन मुळे सीमलेसली कुठलाही त्या ठिकाणी ह्यूमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय। आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्कमध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात। कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही, अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं। आणि म्हणून आज भारत हा या जीएसटी मुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली। अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली, पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकट्या आपल्या महाराष्ट्रात यायला लागली। त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशियरी आपला महाराष्ट्र आहे। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमी मध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे। यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं। आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे। मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी बोलवलं। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी ब्राझीलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एआय मिनिस्टर होत्या, त्या ब्राझीलच्या अर्थमंत्री देखील होत्या। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता आम्ही कंप्लीट डिजिटल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीकडे चाललो आहोत। आणि या डिजिटल इकॉनॉमीमध्ये जात असताना आम्ही भारताचा यूपीआय स्वीकारलाय आणि त्याच्यामुळे आमची डिजिटल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीनं प्रोसेड होते आहे। त्यावेळी मला इतका अभिमान वाटला की आपल्या मोदीजींनी एक अशी गोष्ट तयार केली की ब्राझील सारखा देश, जगातले मोठे मोठे देश हे या ठिकाणी आज आपला यूपीआय स्वीकारतायत। आणि याच्यामुळे आपल्या देशातल्या डिलिव्हरी सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्याला कल्पना आहे, राजीव गांधी म्हणाले होते 1 रुपया दिल्लीतनं पाठवतो तर केवळ 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात, कारण आपली डिलिव्हरी सिस्टीम अशी होती जी व्यक्ती केंद्रित नव्हती, ती त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केंद्रित होती। व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला त्यातनं आपला शेअर काढून घेता येत होता आणि त्यामुळे शेवटच्या माणसाला 15 पैसेच मिळायचे। पण मोदीजींनी ही जी सिस्टीम उभी केली, मोबाईल आणि यूपीआयची जी सिस्टीम तयार केली, जनधन खात्यांची जी सिस्टीम तयार केली, त्यामुळे आता कुठल्याही योजनेचे पैसे हे थेट